आज आहे महाशिवरात्र आणि आम्ही निघालो आहोत लोणावळ्याला. आम्ही निघालोय रायवड पार्क लोणावळा महादेवाच्या मंदिरामध्ये. तर चला मग बघूया. तर आता आम्ही आलेलो आहोत वडगाव स्टेशनला आणि अजून ट्रेनला यायला 20 मिनटं बाकी आहे. तोपर्यंत बसलोय. या वडगाव स्टेशनला गर्दीसुद्धा नाही आहे, पण ट्रेनला गर्दी असणार आहे. तर मला एखाद वेळ ट्रेनच्या आतमध्ये व्हिडिओ बनवता येईल का नाही माहीत नाही, पण जेवढं होईल मी माझा प्रयत्न करेन व्हिडिओ काढण्याचा. तर चला मग जाऊया लोणावळा. भेटलेली आहे वडगाववरून आणि आम्ही निघालोय. मम्मीला पळता येत नव्हतं, एवढं जोरात पळत पळत आणली मम्मीला ओढत आलोय दुसरीकडनं. हे बलतीकडनं लोकलमध्ये बसणार जायचं आहे, इकडं आलोय. तर आम्ही पोहोचलोय लोणावळा स्टेशनला आणि आम्ही उतरलेलो आहे आता. आणि आता मला माहित नाही कसं जायचं, बघू. आम्ही मॅप बघायला आता पुढे पुढे जाणार. पण आता पोचलाय लोणावळ्याला, थांबलंय कारण की इथं लय गर्दी आहे जिन्यावर. आता ही गर्दी कमी होते मग आपण चढू. पहिल्यांदा त्या याच्यावरून आलेली आहे. मम्मीला चढता पण येत नव्हता. मम्मीचा पण एक्सपिरियन्स विचारते. कोण नव्हतं. आम्ही स्टेशनच्या बाहेर तर निघलोय, पण खूप जास्त गर्दी आहे. केतन शर्मा, खूप जास्त गर्दी आहे. तेवढीच ट्रॅफिक आहे माणसांची पण आणि तेवढीच ट्रॅफिक आहे गाड्यांची पण. इथं रस वगैरे वाटप चालू आहे, तर आपण पण जाऊन पिऊया रस. दिला का नीट बघ. हे जरा मागं ये. अजूनही काढला का बघा बघा. ह्याला एक पण नाही. मस्त आहे सर बघा. आम्ही जिथून चाललोय ना सगळं मार्केटच आहे. रायवड पार्क लोणावळा इथे. आता आम्ही आलेलो आहे सिद्धेश्वर मंदिरापाशी. सिद्धेश्वर मंदिर लोणावळा. तर मग आपण आता आतमध्ये जाऊया. तुम्हाला मी आतलं दाखवते. आपल्याला कधीच सोडून गेले बाई. पप्पा कधीच गेलेत पुढं. मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितले. पप्पा गेलेत पुढं. तिथे एवढी मोठी लाईन लागलेली आहे पाया पडण्यासाठी मंदिरात.
आलोय इथे लाईन पण खूप मोठी आहे, खूप लोक आहे आणि आम्हाला चपला काढायच्या, पण चपला कुठं काढू काही समजत नाहीये. मम्मी झालं का दर्शन? हा तुझी मर्जी, 1 तास लागेल का? हा 1 तास तरी लागल बघ. कारण इथून मला देव दिसतोय मुख दर्शनाला. बघ काय करायचंय. ठीक आहे. आपण बघूया बायकांची केवढी मोठी लाईन आहे. कारण मम्मी तर गेली, मी तर नाही जाणार आहे मम्मी संग लाईन तेवढी उभी राहायला, कारण खूप जास्त ऊन आहे. तरी आपण बघू केवढी लाईन आहे. एक मिनिट, आता आपण विचारू मम्मीला का काय झालंय ती लाईनीत नाही थांबलेली. अरे बापरे, अरे बापरे, मम्मी बोलली छोटी लाईन आहे. एक मिनिट, आपण लाईन बघू. लाईन गेटच्या पण बाहेर आहे लाईन, एवढी मोठी लाईन आहे. मम्मी लाईनीत उभी राहत होतीस ना? हा काय विचार आहे? गेटच्या बाहेर आहे लाईन. एक अर्धा तास नाही, तुला किमान 2 तास लागणार. लिहून घे. काय करायचं आता मम्मी काय बोलतीये. मम्मीला बोललेत लाईनीत उभी नको राहू, पण तरी पण मम्मी लाईनीत उभी राहायला चालली होती. आता लाईन एवढी मोठी का ती गेटच्या बाहेर आहे पार, आणि आता मम्मीचा डायरेक्ट इरादा बदललाय. मम्मी म्हणते ओ राहू दे, मी तर सकाळी दर्शन घेतलेलं होतं. काय करायचंय मग, नाही थांबत आहे ना. तर चला, आपण बोलल्याप्रमाणे मम्मी रिटर्न चालली आपल्यासोबत. ते हे प्रसाद वाटप करतायत. वेगळी लाईन होती आणि त्यात त्यांनी मम्मीने जाऊन मयुराबाईंचं नाव सांगितलं. ते बोलले अच्छा अच्छा, तुम्ही पॉप्युलर लोक आहे, तुम्हाला पहिल्या लाईनीतच देणार. लगेच मम्मीला घुसवली आतमध्ये, आहे की नाही मम्मी? कुछ भी दही आणलंय का? दही नाही आहे नाही. आता आपण खाऊया, आता आपण खिचडी खाऊया आणि मग पुढे बघूया कुठे जायचंय ते. नाही झालेलं, फ्राय नाही झालेलं. आता तुम्हाला मम्मीची एक गोष्ट दाखवते. आम्ही सगळे इथं मस्त याच्यावर बसलेलो आहे, मस्त चांगला वटा आहे, त्याच्यावर बसलेलो आहे, मस्त बसून मांडी घालून खातोय. पण मम्मीला असं वाटतं की तो वटा खराब आहे, तर मम्मी कुठे जाऊन बसली ते मी तुम्हाला दाखवते. कशी आहे मम्मी जागा? मस्त आहे का? स्क्रिप्टेड म्हणतील लोक. जंगलात आल्यासारखं वाटते का? हा, मम्मी मस्त एन्जॉय करतीये. चपला ठेवल्यात खाली, त्याच्यावर बसली आहे खाली. एकदम मस्त जागा. आणि आम्ही इकडे बसलोय आणि याच्या मागं काहीतरी आहे, ते मी तुम्हाला दाखवते.
मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केलाय. पप्पांचा इरादा बदलला तर आपण तिकडे जाऊ शकणार नाही. मीचं काही मन नाही होते इथून उठायचं. हा मम्मी, तर माझ्या भावानी सॉक्स काढले, वल्ले गेले आणि त्यांनी बुटं पुसली. आता तेच सॉक्स तो रिटर्न घालतोय. म्हणजे सगळे मुलं असेच असतात का फक्त माझा भाऊच असा आहे? इथे जेवढी जत्रा लागली होती ना सगळी फिरून झाली आमची. आणि इथं हा बगीचा आहे त्यांचा. तर आम्ही आलो थोडंसं बागेत फिरू आणि त्यानंतर मग आपण निघूया घरी जायला रिटर्न. आपल्याला आहे काहीतरी 2:50ची लोकल, बघूया आणि आपण तसं फिरूया. पण इथे एवढी धूळ आहे ना, माझं डोकं जाम झालं. ना ही पूर्ण वेल आहे आणि ही वेल इथून अशी गेली आहे पार 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 आणि पुढच्या दुसऱ्या झाडावर गेलेली आहे. एवढी सगळीकडे पसरली आहे ही. इथून ही वर गेली आहे पुढच्या झाडामध्ये, तिकडून ती खाली गेली आहे पुढच्या झाडांमध्ये. बापरे बाप, म्हणजे एवढी पसरली आहे तुम्ही बघू शकता. अरे ती सगळीकडे वेगवेगळी गेली आहे. इकडून वेगळी, इकडून वेगळी. ही सुद्धा वेलच आहे, ही पण इकडून अशी गेली आहे वर. आणि इकडून त्यांना वेगवेगळ्या फांद्या फुटल्या आणि ते वेगवेगळ्या करून वेगवेगळ्या झाडांवर गेल्यात. दिसलाय आम्हाला जो मित्रांना सीडीवर बसवत आणि स्वतः तर खाली बसून मस्त मजा करतोय. डेंजरस. हा आदर्श पण लहानपणी असाच होता. आदर्श सेम होता. हा रायवूड पार्क खूप मोठा आहे आणि इथं खूप जास्त गर्दी. आणि आज महाशिवरात्र असल्यामुळे तर खूप जास्त गर्दी आहे. आपलं फिरून झालेलं आहे आणि आपण परत चाललोय ट्रेनकडं. आपल्याला ट्रेनला फक्त 20 मिनिटं बाकी आहे. तर पटकन पोचूया, ट्रेन पकडूया आणि घरी जाऊया. हा ब्लॉग मी इथंच संपवते. तर भेटूया आपण आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंतसाठी टाटा बाय बाय.